हाय हाय फ्रेंड्स, काय नाही, मी आज पुलाव बनवणार. तर आज काही सर्दी सगळ्यांना झाली, काही तोंडाला चव लागत नाही म्हणून खिचडी भात बनवणार आहे. तर खिचडी भातमध्ये थोडंसं बटाटा फ्लावर सगळं टाकून व्हेज बिर्याणी म्हणतो ना त्या टाईपमध्ये बनवणार आहे मी. आता टमाटर कापून घेते. आधी मी ते फ्लावर आणि बटाटा दोन्ही कापून घेतले आणि आता टमाटर कट करून घेते. तर हे का नाही, थोडंसं चेंज पण करावं माणसाने. आज काही स्वयंपाक बनवला नाही मी. खूप सर्दी झाली, तुम्हाला माझ्या आवाजावरनं पण ओळखू येत असत. आणि भरपूर पाऊस पडतो आहे बाहेर, तर त्याच्यामुळं मी आज भातच करणार. जाऊ द्या, कोणाला खायचं खाऊन, नाही तर नाका खायला. बाळ बघा कसं खेळतो, त्याच्या हातात जी ती साबण आहे बरं का, आणि ते साबण असा उघडा नाही आहे, त्याला पॅक साबण आहे. त्याच्यामुळे कोथिंबीर चिरून घेतली, थोडा लसूण मीठ करून नंतर कोथिंबीर लसूण आणि अद्रक कट करून ठेसून घेणार आहे. छान लागते तसं भाताला फोडणी दिल्यावर. बघा माझा श्रीकृष्ण कसा खेळतो. मुलगी बघा, तिला पण सर्दी झाली. सगळ्यांना घरात सर्दी झाली. तिचे पप्पा पलीकडे झोपले, तर त्यांनासुद्धा सर्दी झाली सगळ्यांना. आणि माझा माहिती तिचे पप्पा आधीच एकतर आजारी येते. तर बघा कसं खेळते. त्याला लय आवडतं असं खेळायला बाहेर. आणि त्याला माहीत नाही व्हिडिओ बनवतात म्हणून, पण ती ना तिच्या दादाला बघते व्हिडिओ बनवतात ते. तर नेक्स्ट आता आपण लसूण सोलून घेऊ. तसं फोडणी टाकताना मी आता व्हिडिओ बनवेल डायरेक्ट. थोडंसं हे झालं ना तर फ्रेंड्स, आज ब्लॉग बनवणार होते मी, पण दरवेळेसच म्हणलं आपण सारखं बोलून ब्लॉग बनवतो, आपलं काही ना काही तर सांगत असतो. आज आपण काहीतरी दाखवू, काय सांगू नये, काय सांगायचं नाही. आज काहीतरी दाखवू आपण. रेसिपी नाही म्हणता येणार ह्याला, का तर एवढी भारी रेसिपी नाही ही. एक आजारी माणसाला सगळ्यात तोंडाला चव लागणारी वस्तू ती खिचडी. तसं बाळ माझं लांबून मला बघते आणि हसते, म्हणून मी त्याला जवळ घेतले. लय वेळ झालं लांबूनच बघते, खेळते. तुम्ही तर बघता त्याला, त्याला लय आवडतं. बघा आता कसं बघतं मला, मी काय करते, मी काय नाही करत. तर आधी आपण बटाटा फ्लावर सगळं पाण्याने धुवून घेऊ, का तर त्याच्यामध्ये थोडंसं जर काय घाण असेल, चिकन बिकन तर नव्हतंच त्याला, पण तरी पण थोडी घाण असेल ती धुवून जाते. बटाटा फ्लावर दोन्ही एकत्रच टाकले, वेगवेगळं धुवायची काही गरज नाही, स्वच्छच होतं. मला कांदा टोमॅटो मिरची येते. रात्रीचा व्हिडिओ हा म्हणून असं जरा ब्लर येते. अंधार होता, इथं पाऊस खूप आहे, लाईट जाते ती जाते ती, आणि त्याच्यामुळे म्हणलं आज मसाला भातच बनवायचा. तवा काढून ठेवला. आता कुकरमध्ये फोडणी टाकते मी ना. असं म्हणजे बिर्याणी असो काय असो, कुकरशिवाय नाही बनवत, का तर मला कुकरमधलाच भात खाऊ वाटतो. बाहेरचा भात खाऊ नाही वाटत, म्हणजे असं पातेल्यामध्ये बनवलेला नाही आवडत. थोडं जी पाण्यावरती कोथिंबीर थोडीशी पडलेली माझ्या हातून चुकून. हा आपला मसाला डब्यामध्ये काय नसतं माझ्या, नुसती जिरी मोहरी आणि हळद, जास्त काय नाही. आणि जिरी मोहरी टाकून घेतली मी. आता जिरी मोहरी तडका थोडंसं हे होऊ द्यावं, थोडीशी गरम तडतड करते. त्याच्यात मी कांदा आणि मिरची दोन्ही एकत्र टाकले, आता मिरची तळून निघते म्हणून. कांदा आणि मिरची दोन्ही एकत्र टाकले. आता ह्यात मी टाकल, बघत राहा फ्रेंड्स, आणि माझे व्हिडिओ पूर्ण वॉच करत जावा, जेणेकरून वॉच टाईम वाढेल. त्याला एकदा परतून घेते, थोडंसं लाल होऊ देते कांदा आणि मिरची, आणि मग दुसरं काय तर टाकते, टोमॅटो टाकते. फ्रेंड्स, मी मोबाईल उलटा धरला आहे म्हणून हे असं आलं, त्याला ॲडजस्ट करून घ्या. एका हातात मोबाईल, एक हाताने भात हे करते मी, तर त्याच्यामुळं
टमॅटो पूर्ण तळून घेऊन आता टमॅटो थोडंसं हे झाले, गाळ झाले, आणि त्यात मी कोथिंबीर, लसूण आणि अद्रक त्याची पेस्ट टाकते आणि ती थोडी तळून घेते. ते एकदा परतून घेते आणि मग त्याच्यामध्ये नंतरून फ्लावर, बटाटा जे आहे ना तो आपण चांगलं धुवून घेऊ, डायरेक्ट टाकायचा. आता काहीतरी धुवून आता डायरेक्ट टाकते मी, काही एवढं घाण नव्हतं. बघते तुम्ही पांढरं फ्लावर दिसतंय, तर ह्याला आपण परतून घेणार, चांगलं शिजू देणार. आणि मग बघा हे कसं मध्ये करते का. आणि थोडी मसूरची डाळ टाकते, चांगलं लागतं भात. मसूरच्या डाळीमुळे जरा चिकटपणा येतो भातात त्याच्यामुळे. आणि मी रेशनिंगचं तांदूळ वापरलं आहे भाताला, का तर आमचं घरातलं तांदूळ संपलं होतं. आणि हे बघा माझा भात तयार झाला. वाफ आली आहे, भाताची जी वाफ आहे ना कुकरची, ते डायरेक्ट कॅमेराच्या समोर आली, त्याच्याने ते ब्लर झालं. हा बघा आपला भात तयार आहे, मस्त खिचडी भात. तर या जेवायला. आता मी जेवण करून नेक्स्ट ब्लॉग नंतर का. व्हिडिओ आवडला